दिवस 14वा. गादीचा संघर्ष. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाण्यानंतर रायगडावर शांतता नव्हती. तिथे अस्वस्थता होती. दरबारात कुजबूज सुरू झाली. निष्ठा ढळू लागल्या आणि सत्तेचे हिशोब मांडले जाऊ लागले. काही मंडळींनी राजाराम महाराजांना पुढे करण्याचा प्रयत्न केला. हा फक्त व्यक्तींचा प्रश्न नव्हता, हा सत्तेच्या समीकरणांचा खेळ होता. त्यावेळी संभाजी महाराज रायगडाबाहेर होते, पण घटनांचा वेग प्रचंड होता. सत्ता कधीच रिकामी राहत नाही आणि जर तो योग्य हातात गेला नाही तर स्वराज्याचा पाया डळमळू शकतो. याची जाणीव संभाजी महाराजांना होती. हा केवळ गादीचा संघर्ष नव्हता, हा स्वराज्याच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. आणि तेव्हा संभाजी महाराजांनी निर्णायक पाऊल उचललं. ते रायगडावर परतले, ठाम, स्पष्ट आणि तयार. रायगड ताब्यात घेतला गेला. विरोधकांना आवर घातला गेला. हो, हा निर्णय कठोर होता, पण कधी कधी राज्य वाचवण्यासाठी हृदय कठोर करावं लागतं. कारण त्या क्षणी डळमळीत नेतृत्व परवडणारं नव्हतं. स्वराज्याला हवा होता निर्णय घेणारा, जबाबदारी स्वीकारणारा आणि संकटात न खचणारा नेता. हा होता दिवस 14वा, ज्या दिवशी गादीवर बसण्यापूर्वी संभाजी महाराजांनी स्वराज्यावर आपला हक्क सिद्ध केला. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.